आज लोकहितवादी मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त ज्यांना साहित्य क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लोकहितवादी पुरस्कार प्रदान केला जातोय ते म्हणजे माननीय डॉक्टर राजीवजी पाठक. त्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या सन्मान पत्राचं वाचन करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो सतीश मोहोळ यांना. नमस्कार. सन्मान पत्राचं वाचन करतोय. आदरणीय डॉक्टर राजीवजी पाठक, गेल्या 3 दशकांहून अधिक काळ अतिशय निष्ठेने, सामाजिक जाणीवेने वैद्यकीय सेवेत आपण योगदान देत आहात. एक कुशल कान नाक घसा सर्जन म्हणून आपली सेवा केवळ शास्त्रीय ज्ञानाने नव्हे तर सामाजिक ज्ञानाने समृद्ध आहे. वैद्यकीय सेवेबरोबर आपण नाट्यलेखन, कथा, कविता, अभिवाचन आणि दिग्दर्शन यामधून आपल्या प्रतिभेची ओळख निर्माण केलेली आहे. आपल्या साहित्यातून समाजाप्रती असलेली संवेदनशीलता दिसून येते. नाट्यलेखनामधून आपण समाजातील चुकीच्या गोष्टींवर भाष्य केलेले आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे दिला जाणारा उत्कृष्ट नाटककार पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कथा लेखनाचा शारदा पुरस्कार अशा विविध साहित्यिक पुरस्काराने आपण सन्मानित आहात. वैद्यकीय सेवेतील सामाजिक जाणीव, साहित्यातून केलेले समाज प्रबोधन आणि सतत नवनवीन क्षेत्रात सक्रिय सहभाग यामुळे खऱ्या अर्थाने समाजासाठी आपण एक आदर्श जीवनदृष्टी वृद्धिंगत करीत आहात. वैद्यकीय पारंगतता व साहित्यातील संवेदनशील वृत्तीची सार्वजनिक पातळीवर दखल घेत आपणास लोकहितवादी मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकहितवादी पुरस्कारासह हे सन्मानपत्र आदरपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. आपल्या पुढील साहित्यव्रती वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. या आदर्श आणि साहित्य क्षेत्रातल्या त्यांच्या उल्लेखनीय प्रवासाबद्दल हा मानाचा लोकहितवादी पुरस्कार प्रदान करताना लोकहितवादी मंडळाला विशेष आनंद होतो. मी विनंती करतो आपले आजचे प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक श्री मिलिंद जोशी यांना की त्यांनी डॉक्टर राजीवजी पाठक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावं. व्यासपीठावरील आणि समोर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, रक्तात जसा अनिवार्यपणे ऑक्सिजन मिसळलेला असतो तसा माझ्या श्वासाश्वासात कवी कुसुमाग्रज यांच्या कविता मिसळलेल्या आहेत. त्यातलीच एक कविता, 9 लाख तळपती दीप विजेचे येथे, 9 लाख तळपती दीप विजेचे येथे, उतरली तारकादळे जणू नगरात, परिस्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा, माझ घरातील मंद दिव्याची ज्योत. शहरातल्या या 9 लाख दिव्यांमध्ये मी राहतोय, पण मनातल्या मनात मी नेहमीच माझ्या सटाणा या लहानपणीच्या छोट्या गावातल्या अगदी छोट्याशा 2 खोल्यांच्या घरात वावरत असतो. शाळेत असतानाच मी कविता लिहायचो. याचं माझ्या आईवडिलांना अपार कौतुक. ती त्यांच्या नजरेतील कौतुकाची चमक मला आजही स्मरते आणि करते व्याकुळ कुसुमाग्रजांच्या कवितेतील मंद ज्योतीच्या दिव्यासारखी. मला आजही लख आठवतो तो दिवस, साधारणतः 45 वर्षापूर्वीचा. सटाण्यातले डॉक्टर माजगावकर हे प्रख्यात साहित्यिक. वडिलांनी कौतुकाने माझी कवितांची वही त्यांना नेऊन दाखवली. ते म्हणाले चल बस गाडीत, आणि त्यांच्या कारमधून मला ते कुसुमाग्रजांकडे घेऊन गेले. कविवर्यांनी कविता वाचल्या. त्यातली मध्यमवर्ग नावाची एक कविता समोर ठेवून ते म्हणाले, तुझ्याकडे शब्द आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे संकल्पनाही आहेत, लिहित राहा. आणि माझ्या पाठीवर त्यांनी हात ठेवला. त्यांच्याच संकल्पनेने संस्थापित अशा
लोकहितवादी मंडळाच्या आजच्या पुरस्काराने साहित्याच्या क्षेत्रातील त्या निराकार परमेश्वराचा आशीर्वाद जणू माझ्यासाठी आज सकून साकार झालेला आहे असं मी मानतोय. आपल्या मनात असंख्य भावना कोंबलेल्या असतात. त्यातल्या काही निवडक अगदी पवित्र सुंदर अशा जागा असतात देवघरासारख्या. हा पुरस्कार स्वीकारताना मला माझ्या मनात वसलेल्या त्या सर्व देवांना नमस्कार करायचा आहे. अर्थातच पहिला प्रणिपात वडील, आई, माजगावकर दादा आणि कुसुमाग्रजांना. मला मराठी भाषेची गोडी लावणारे शाळेतले शिक्षक फेगडे सर, त्या काळी प्रचंड ग्रंथसंपदा असलेले सटाण्याचे वाचनालय जिथे मला जग समजत गेलं. समोरचून वाचत जाण्याची विद्या मी तिथे शिकलो. तिथून लागलेल्या वाचनाच्या व्यसनामुळे माझं आजचं घर अक्षरशः पुस्तकालय झालेलं आहे. याची सुरुवात कशी झाली ते थोडक्यात सांगतो. वैद्यकीय शिक्षणासाठी पुण्याला गेल्यावर पहिल्याच रविवारी मॅजेस्टिक या पुस्तकाच्या दुकानात घेऊन जाणारा माझा मोठा भाऊ संजय. तशी अभावाची परिस्थिती ती आमची. जेमतेम 100 रुपये देऊ शकायचे माझे वडील खर्चाला. तेही आम्ही तिघं भाऊ एकाच वेळी हॉस्टेलला शिकत होतो. त्या 100 रुपयापैकी 10 रुपयांची मी पुस्तकांची भिशी लावली होती. आणि आश्चर्य, पहिल्याच महिन्यात माझा नंबर लागला. मी घेतलं कवी ग्रेस यांचं संध्याकाळच्या कविता हे पुस्तक. कवी ग्रेस जणू मला माझा विठ्ठल सापडला. या एकाच पंढरीचे वारकरी असलेला माझा सहाध्यायी डॉक्टर समीर कुलकर्णी, आजचा नामवंत नाटककार, जगण्याच्या सगळ्याच संदर्भात सदैव सहभागी असलेला हा माझा सहयात्रिक. कवी ग्रेसनं आयुष्याचा मंत्र दिला, कधी एकांत रेखावा कधी लोकांताची रीत, कधी एकांत रेखावा कधी लोकांताची रीत, उभ्या जन्माला न मिळे असे प्रारब्धाचे गीत. माझ्या प्रारब्धाने मला कवी असण्याचं विधिलिखित दिलं, याचा मला अपार आनंद आहे. डॉक्टर झालो नसतं तर खरं तर मी पूर्णवेळ कवी होणं मला आवडलं असतं. म्हणजे सुई टोचली तर रक्त यावं, याऐवजी कविता याव्यात अशी माझी तेव्हाची एक वेडी सुप्त इच्छा होती. पडवाकरांसारखाच तो जिप्सी अजूनही माझ्या खोल मनात दडून बसलाय. मेडिकल कॉलेजचे दिवस. कवी वसंत बापट कॉलेजात आले होते. आमंत्रण करताना त्यांना कविता वाचन करायचं असं सांगितलं नव्हतं, त्यामुळे प्रेक्षकांनी आग्रह करूनही ते कविता वाचायला तयार नव्हते. वरकरनी त्यांनी कारण सांगितलं की पुस्तक नाही आणलेलं, गुगल नसण्याचा जमाना होता तो, कोणाकडे असलं पुस्तक तर मी वाचतो. गमतीची गोष्ट, माझ्याकडे एक वही होती, त्यात मी आवडलेल्या कविता लिहून ठेवायचो. मी पटकन वही त्यांच्यासमोर धरली. त्यांना अक्षरशः भरून आलं. गदगदत्या स्वरात ते म्हटले की एक मेडिकल कॉलेज जिथे शरीरशास्त्र शिकवलं जातं तिथला एक विद्यार्थी माझ्या कविता वाचत असेल, माझा फॅन असेल हे मी समजू शकतो, पण पुस्तक घेण्याची श्रीमंती नाही म्हणून ते स्वअक्षरात लिहून ठेवतोय, हे मला आजवरच्या आयुष्यात मिळालेलं सगळ्यात मोठं असं बक्षीस आहे. त्यानंतर अक्षरशः 2 तास ते कविता सादर करत होते. MBBS डिग्री मिळवण्याच्या परीक्षेच्या वेळी सुद्धा श्रोत्री मॅडम त्यांनी मला विचारलं की अरे कॉलेजच्या मॅगझिनमधली तुझी कविता फार छान होती, नवीन काय लिहितोय. हे खरंच असं असू शकतं मित्रांनो. मला माहिती आहे कवी असणं हा आजकाल टिंगल टवायचा किंचित व्यंगाचा विषय असतो, पण थोड्या कविता थोडी गाणी हेच माझे अन्न पाणी, हेच माझे अन्न पाणी, हे आपण खरं तर न लाजता आपल्याला सांगता यायला हवं. कवी आहे, डॉक्टरही आहे, हे माझं भाग्यच. त्या नित्य रुटीनने मला माझ्या नाटकांच्या थीम दिल्या, लेखांचे विषय दिले. उदाहरण सांगतो, माझा पंच मी स्ट्रेट ऑन द चिन नावाचा एक लेख विशेष नावाजला गेला होता. तो माझ्याकडे ट्रीटमेंट आलेल्या एका कॅन्सर पेशंटच्या संदर्भाने होता. अशा कितीतरी रुग्णांच्या कहाण्या लिखाणाचा जर्म बीज देऊन जात असतात. खरं सांगायचं तर प्रत्येकच माणसाचं आयुष्य म्हणजे कहाण्यांचं एक गाठोडं असतं. फक्त ते गाठोडं उघडून त्यातल्या चिंध्या किंवा तिथला मखमली साज बघण्याची सवड आजकाल कोणाकडे नसते. म्हणजे मलाही काही जण विचारतात की इतक्या धकाधकीच्या डॉक्टरीत वेळ कसा लिहितो लिहायला. पण खरं सांगायचं तर सृजनशक्ती आणि धावपळ यांचं एकमेकांशी मुळीच नसते काही नाते. कुसुमाग्रजांनीच लिहून ठेवलंय, या चंद्राचे त्या चंद्राशी मुळीच नसते काही नाते. शिवाय माझा पेशा मला कविता प्रत्यक्ष जगण्याची प्रेरणा देतो. बोरकरांची कविता आहे, देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे, गोरटिकी सावळे या मोल नाही फारसे. प्रांजळपणे यथाशक्ती आणि यथामती मी माझा वैद्यक धर्म निभावण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. त्यातून मला जगण्यातली कविता समजत गेली, जगण्यातलं राजकारणही समजत गेलं आणि जगण्यातलं नाट्यही उलगडत गेलं. या जगण्याच्या कवितेत
राजश्री नावाचा एक पवित्र श्लोक माझ्या वाट्याला आला. माझ्या प्रत्येक लिखाणाची ती पहिली वाचक आणि रोखठोक समीक्षक असते. या श्लोकाच्या पठणाने मग कविवरे बोरकर म्हणतात तसं, पावले पावली तेथे राणे पालवली, सुगंध सावली मन लवले गे माये. बाबा नाटक लिहितायत म्हणून आपल्या खेळण्याच्या आवाजाने डिस्टर्ब न होण्याची काळजी घेणारी माझी मुलं आकांक्षा आणि अमोघ. माझं नाटक हे खरंच नाटक आहे का एखादी प्रदीर्घ कविता आहे याचा घोष शेवटपर्यंत न सुटू नाही. जीव ओतून काम करणारे माझ्या सगळ्याच नाटकातले कलाकार हे सगळेजण माझ्या दृष्टीने अक्षरशः पूज्य अशा देवस्थानी आहेत. या सगळ्यांच्याचमुळे साहित्याच्या क्षेत्रात थोडी लुडबुड करण्याची धडपड माझी चालू राहिली. माझ्या छोट्या मोठ्या लिखाणाचं नेहमीच कौतुक करणारे माझे कुटुंबीय, मोठी बहिणी विदुला, धाकटी बहिणी कोजागिरी, सगळाच पाठक परिवार. तसं आम्ही टी व्हीवर सिनेमा, यूट्यूब पाहतोच, पण मधूनच माझी मुलगी म्हणते, बाबा काढा कवितांची पुस्तकं, कविता वाचूयात. मला तो धन्यतेचा क्षण वाटतो. या सर्व देवांचा आशीर्वाद माझ्या पाठीवर सतत असू दे अशी आकांक्षा व्यक्त करत या सगळ्यांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारतोय. माझी निवड करणाऱ्या समितीचे आभार मानतो. लोकहितवादीचे अध्यक्ष श्री मुकुंदजी कुलकर्णी, कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस सुभाष पाटील यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझे बालपणापासूनचे काही मित्र, माझे काही आप्त स्वकीय कुटुंबीय नातेवाईक इथे उपस्थित आहेत. त्यांचे आभार मानण्याचा कृत्रिमपणा करणं माझ्या स्वभावात नाही. डॉक्टरांच्या संमेलनात लिहिलेल्या एका कथा स्पर्धेत माझ्या कथेची सर्वोत्कृष्ट कथा म्हणून निवड करताना परीक्षकांनी सांगितलं होतं की एका डॉक्टरकडून इतकी दर्जेदार कथा, कारण मराठी भाषेच्या ताकदीची जाणीव आपल्याला इथे होऊ शकते. त्यांचा तो विश्वास खरा ठरो असं लिखाण यापुढेही माझ्याकडून हवं. द बेस्ट इज येट टू कम अशी प्रत्येकच सृजनात्मक लेखकाची इच्छा असते. मलाही आशा आहे की माझ्या मेंदूच्या पर्णजाळीचं पिंपळपान होण्याआधी एखादं तरी वसंत पुष्प तरारून फुलून यावं. शेवटची 20 सेकंद घेतो. सांगतो की मराठी भाषा एक अत्यंत समृद्ध भाषा आहे. कितीतरी साहित्यिक प्रसिद्ध अप्रसिद्ध अत्यंत समर्थपणे या भाषेची कावड वाहून नेत आहेत. त्या मानदेळीत मीही जोडलं जातोय. या पुरस्काराने मला जगण्याचं एक नवीन बळ मिळत आहे. त्याबद्दल खरोखरच मनापासून आभार. कुसुमाग्रजांचे शब्द सांगतो, अनेकातील एकमेव नाहीये मी आहे केवळ अनेकातील एक, सर्वांपैकी सर्वांचा आणि सर्वांसाठी. धन्यवाद. माझे सहपुरस्कार्थी श्री शेखरजी गायकवाड आणि माझे ज्येष्ठ सर डॉक्टर भरत केळकर यांचे अभिनंदन. थँक्यू.